नर्मदे हर. सकाळी 6 वाजता आम्ही वेलूग्राम सोडलंय कारण काय होतं आता खूप ऊन लागतंय दुपारचं. सो थोडं लवकर निघायला लागते. काही म्हणजे काहीच करू शकत नाही त्यासाठी. काही लोक तर 5 वाजता उठून गेलेत. तर खूप अंधार होता आणि धुकं खूप आहे बघा. त्याच्यामुळे आम्ही 6 वाजता चालू केलं आहे. 3-1 किलोमीटर आलो असेल आम्ही आता अर्ध्या तासात. आहे थोडा खोकला येतोय अजून. अमृताचा पाय एकदम टकाटक बरा झालेला आहे. हा तुम्हाला अपडेट देतो. खूप दिवस अपडेट नाही दिली. आणि सुपेकर मैया काल पुढे निघून गेल्यात आणि दुपारनंतर आम्ही आराम करायचं ठरवलं होतं. ऑलरेडी 19 किलोमीटर झाले होते. पण त्या म्हटल्या नाही मी आता चालणार आहे अजून. तर त्यांना म्हटलं ठीक आहे जावा तुम्ही. मग सरस्वती मैया, सुमन मैया, अमृता आणि मी आम्ही चौघांनी मग तिथं थांबलं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री गुप्त गोदावरी धाम सिद्धेश्वर महादेव सरसाडमध्ये पोचलोय. चला नर्मदे हर. गुप्त गोदावरी दिसते बहुतेक इथून. बघू आता काय म्हणजे आम्ही पहिल्यांदाच चाललोय त्यामुळे आम्हालाही आयडिया नाही आहे. तुम्हालाही दाखवतो. चला नर्मदे हर. नर्मदे हर. गुप्त गोदावरीचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तर हे बघा सूर्य महादेव कसले तळपतात आहेत भारी. लाल बुंद गोळा झालाय. चला ॲक्च्युली इथून पण एक शॉर्टकट होता जो राजवर्डीला जात होता. पण आम्ही आपल्या मार्गाने चाललो आहे नर्मदा माईच्या तटाने. ते म्हणत होते 3 किलोमीटर वाजतात आहेत तिकडून जावा. म्हटलं नाही हाय मार्ग तर आपण दिलाय ना, आखून दिलाय ना मार्ग, त्या पद्धतीने जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गुप्त गोदावरीचं दर्शन घेतलं आणि सगळे सेवेकरी थांबले सेवेसाठी. नर्मदे हर. बालभोग. नर्मदे हर. नमकीन आणि काळाच्या. वा काळ्या चहाची ना मजाच वेगळी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा सरस्वती मैया आमच्या बघा. चला अन्नदाता सुखी भव. नर्मदे हर. नर्मदे हर. मैया काय बसून खाना कशाला उभं राहत आहे. अरे बसता येत नाही दादा. काय होते त्याला.
उभं राहिलेच बरं वाटतं. दुपारी जेवायला बसता का नाही? बसू वाकडी तिकडी. चला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आज सकाळी मैयाचं दर्शन झालेलं आहे. काठावरून चालण्याचा हाच फायदा आहे, मैया दिसत राहते. चल नर्मदे हर. त्याचा आनंद वाटतो. हो आनंद आहे. मैया भेटली ना का आनंद वाटतो. मग काय, हो ना. चला नर्मदे हर. हे कुठलं मंदिर आलंय? अच्छा, मारुती धाम किंवा मनी ना काय? हा, मनी नागेश्वर. दोन्हीपैकी एक मंदिर असेल हे. नर्मदे हर. काय भव्य असं हनुमंतरायाचं मंदिर आहे. वा, खूप सुंदर. जय जय बजरंग बली की जय. जय जय बजरंग बली. आणि इकडं प्रभू श्रीराम, लक्ष्मणजी आणि सीतामैया. नर्मदे हर, नर्मदे हर. मस्त मारुती धामचं खूप सुंदर दर्शन झालंय. आणि हे बघा सगळे मोरच मोर आहे तिथे. सुंदर आहेत एकदम मोर. पाहिलं, तो आम्हाला बघतोय, आम्ही त्याला बघतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. खरं निसर्ग सौंदर्य आहे ना, तुम्हाला परिक्रमेत बघायला मिळालंय बघा. चिमण्यांचा थवा आहे, पोपटांचा थवा आहे, मागे मोर होते. हे बघ खारुताई अशी तुरु 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 पळाली आता. वा, उडून गेले. चल नर्मदे हर. मनी नागेश्वर यांचं मंदिर आलेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता मी मनी नागेश्वर म्हणून धाम आहे तिथं आलो होतो. खूप सुंदर दर्शन झालं. आणि तिथले जे महंत आहेत, वाह. आम्हाला पहिला प्रश्न हा विचारला की तुम्ही किती किलोमीटर चालताय रोज. म्हटलं आम्ही साधारण 25 किलोमीटर ॲव्हरेज चालतोय. नाही 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 म्हटले, 25 किलोमीटर नाही चालायचं. मला असं वाटलं कमी चालतोय आम्ही. ते म्हणले 10 ते 12 किलोमीटर रोज चालायचं. जेवढी मध्ये वाटेत मंदिरं लागतील, तीर्थक्षेत्र लागतील,
ती सगळं दर्शन घ्यायचं आणि मगच पुढं पुढं जात राहायचं. तुम्ही जी परिक्रमा करताय ना ती पळयात्रा आहे. हे बघा मोर बघा. आणि म्हणजे काय होतंय माहितीये का, आता आम्ही बरेच आता धाम करतोय, पण आम्ही म्हणजे तटावरून चालतोय ना, तर आमचे बऱ्यापैकी आमचे सगळे धाम होता येते. जर आम्ही रस्त्याने असतो तर आमचे हे धाम झाले नसते. आणि नर्मदा मैयाचा असा रूल आहे की शक्यतो तिच्या तटावरून चालत राहा, कारण आपण जेवढं रस्त्याला लागू ना, मैया खूप लांब जाते, मग त्याला अर्थ नाही राहत. मग तो मैयाचा जो नर्मदा खंड आहे तो राहत नाही. म्हणजे आपण परिक्रमेचा जो मार्ग आहे तो आपल्यापासून खूप दूर जातो, मैया आपल्यापासून खूप दूर जाते. त्याच्यामुळे ते म्हणाले की तू शक्यतो तटावरून चाला, वाटलं असं थोडं कमी किलोमीटर चाला, पण हे धाम जे आहेत, जे 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 महत्त्वाचे जी मंदिर आहेत त्याला भेट जरूर द्या. ते म्हणले बऱ्याच गोष्टी पटल्या. हा, खूप गोष्टी पटल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं हे होतं की तुम्ही महाराष्ट्र शासनाने तुम्हाला काय हे दिलंय का की रोड मापायचा आहे, कारण ह्या भागात जास्त परिक्रमावासी येतच नाही, सगळे शॉर्टकटनी सुटतात. आमच्या पण काल मनात विचार आला होता, पण का कोणाच ठाऊक मैयाने आम्हाला इकडे घेऊन आल्या. नर्मदा मैयाचीच कृपा आहे. ऍक्च्युली रात्री असं वाटलं की अरे आपण का विचार करतोय, आपण हा विचार करून आलोय ना की आपण आपलं डोकं नाही वापरायचं, मैया जसं सांगन तसं जायचं. तर मग जे बोर्ड आहेत तटावरचे ते फॉलो करून आम्ही आलोय आज. आणि म्हणजे मैयांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही तट करा, तुम्हाला अजून आनंद मिळेल. आणि आज तुम्ही जरी आता ह्या यूट्यूबद्वारे तुम्ही लोकांना सांगताय, यूट्यूबमध्ये हे धाम कुणी दाखवत नाही, कारण ते 10-12 दिवस म्हणले शूलपाणीपर्यंत येतात आणि नंतर ह्या बाजूला कुठलाही युट्यूबर येत नाही येत. मग त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो तटावरून करा. आणि चांगलंच आहे ना, आपल्या लोकांना छान छान तीर्थक्षेत्र पाहायला मिळतील. नाहीतर नुसतंच रस्त्याने पळायचं म्हणलं, तीर्थक्षेत्र सगळी तटाच्या बाजूनी राहतात. बरोबर आहे. भारी. खूप म्हणजे आम्हाला मैयाच जसं काय सुनावत होती की रोडनी पळायचं नाहीये. आम्ही पळतच नाही ॲक्च्युली. तुम्ही बघताय ना, आम्ही तटाच्याच बाजूने रोज आम्हाला मैयाचं दर्शन होतंय. काही भाग असे आहेत की तिथून आपल्याला मैयाचं दर्शन नाही होत, तर मी नाही दाखवतोय, म्हणजे दाखवतच येत नाही मला. पण बाकी आम्ही तटाच्या बाजूनीच आहे. बघा ह्या बाजूला मैया आहे, हे बघा, दिसली का? शक्यतो आम्ही आता कदाचित आता आम्ही जसं चालतोय तो मॅप आम्ही कदाचित दाखवू आम्ही तुम्हाला, जर दाखवता आला तर दाखवू आम्ही. बरोबर. कारण बऱ्याच लोकांना प्रश्न पडले होते की मॅप पण दाखवा की कुठून कुठून चालतोय. तो कदाचित आम्ही स्ट्रावावरचाच मॅप इथं अपलोड करेल. सुरुवातीलाच करेल, नाही तर व्हिडिओच्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कुठून कुठं गेलोय. तसं मी नाव देत असतो गावांचं की कुठून कसं आम्ही कुठं गेलोय, पण आता मॅप पण टाकत जाईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. सो आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांनी. सॉरी बरं का, खोकला येतोय मला थोडा थोडा, तर थोडा अवॉइड करा, कारण मला माहिती आहे मोबाईलवर जोरात आवाज येतो खोकला की. त्यांचं म्हणणं हेच होतं की पळू नका, तुमची पळयात्रा नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही हे सगळे तीर्थक्षेत्र करूनच पुढे जावा. भले वेळ लागेल थोडा, पण करा, तरच त्या परिक्रमेला अर्थ आहे. आणि ते आम्हाला पटलं. म्हणजे आमचे जे प्रश्न होते ना 2 दिवसापासून आम्हाला सतावत होते की लोक इकडून चाललेले आहेत, मग आपण पण जायचं का, तर त्याची हे उत्तर मैयानी त्यांच्या तोंडून आम्हाला दिलं. आणि शक्यतो डोकं वापरून नका. परिक्रमेला सकाळीच मैयानी सांगितलंय. आमच्या मनाला ते आधीच मनातच आलं ना आपल्या ते की अरे नको, आपण आपलं कशाला डोकं चालवायचं. सकाळी उठलो ना आम्ही, आवरलं, पूजा वगैरे झाली, मग आमचा विचार झाला दोघांचा की अरे आपण आपलं घरी ठरवलं होतं ना की आपलं डोकं नाही वापरायचं, मग इथं आल्यावर का आपण डोकं वापरतोय, आपण मॅप का वापरतोय मोबाईलचा, अरे इकडून जवळ पडेल तिकडून जवळ पडेल. एवढं छान मॅप दिलेत ना तीरावरून जायचे, सगळीकडं बोर्ड आहेत, कुठं चुकण्यासारखा प्रश्नच नाही आहे, मोबाईल काढायची गरजच नाही आहे. सो आम्ही आता ठरवलं की मॅपच फॉलो करायचे, काय होईल ते जाईल. काही ठिकाणी शहरं तर लागणारच आहेत आपल्याला, तर लागतील तेव्हा लागतील. मैया नर्मदे हर. गुडगा बरा आहे का आता? अरे बापरे देवा. नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही रुंडमध्ये नुकताच पोचलोय, म्हणजे गावाच्या थोडं अलीकडे आहे. आणि रुंडचा हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. तिथं आम्हाला आहे बघा, पहिलं तर बालभोग दिलं त्यांनी छान,
नमकीन होता आणि चहा होता. त्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की पाणी आहे का थोडंसं, आम्हाला हे कपडे वॉश करायचे. माझी तर ऑलरेडी मी आश्रमातच धुतली होती, मी वाळत घातली आहे. यांचे कपडे आता धुतात आहेत ते. सो त्यांनी आम्हाला इथं म्हटले या बिंदास, इकडं पाईप आहे, भरपूर पाणी आहे. कारण कामच त्यांचं ते वॉटर प्लांट. हां, तुम्ही परेशान करता. मैया आहे ना, मैया सगळ्यांना कामाला लावतात कपडे वगैरे धुवायला. बघा त्यांना आता भांडं द्या म्हटले, ब्रश दिला, हे भांडं दिले एक. मग जे आपल्याला गरजेचं आहे ते मागणं का करते होय ना. आता करकचून साबण लावा, काय हरकत नाही. आता मैयात पाणी नाही जाणार आहे. नाही, कपडे धुवून द्या. हा, काय म्हटली? उद्या बोलतात कपडे धुवून द्या. नाही नाही नाही, इथं नाही. काय बोलणार रे. एवढं परेशान करणार नाही त्यांना. जे आपल्याला मेन वस्तू लागते ती मागितली पाहिजे ना आपल्याला ना. सरस्वती मैयांना घेऊन येऊ का? येते नाही येते ते बालभोग घेऊन. बघितलं का पण त्यांनी? आल्यात. बघितलंय का आपल्याला? हो, त्यांना म्हणलं बालभोग चहा घेऊन या तर धुवायचंय का ते? काय उपरणं धुवायचंय का? हे नको नको अंगावरचं. घासायचंय. मग घास धर, थोडं घासू जरा. जरा घास. हा, घास. काय पडलंय दाद्या. तसं मी तिला त्रास नाही दिला अजिबात. नाही नाही अजिबात त्रास. हा, पण आता एखाद्या वेळेला तिला लाड येतो की हा बाबा द्या, मी कपडे धुवून देते ते उपरनं. पण बोलतो का माझा मीच धुतो माझा. हो, 2 दिवस धुतले तिने कपडे, असं काय करता राव. ते पण माझं एडिटिंगचं काम चालू होतं म्हणून. काय रे अमृता, नाही तर आपण आपलं काम करतो का नाही बाहेर आलं की. धुतली की मी कुठं नाही म्हणतोय. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही अविदामध्ये पोचलोय. रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि आमचा विचार झाला आहे की इथंच थांबवायत. कारण पुढे 8 किलोमीटर नंतर आश्रम आहे. त्याच्यामुळे म्हणलो नको पुढे उगाच जायला. आता सकाळी आम्हाला एवढं डोस मिळाला आहे ना की थोडं स्लो व्हा, असं काय मैया बोलली आहे. त्याच्यामुळे आम्ही जरा स्लोच चाललो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. सुंदर. हर हर महादेव. सुंदर आहे शिवपिंड. चला, आम्ही आसन लावलंय ना ते ठिकाण दाखवतो तुम्हाला आता. नडलो फोटो व्हिडिओ चालतंय का? ते म्हणले बिंदास निकालो, हमने तो महादेव जी को 24 घंटे खुला छोड़ दिया है, बांटोगे तो ही सब में बटेगा ना, असं त्यांचं म्हणणं आहे. नर्मदे हर. हे बघा, इकडं हे मंदिर आहे महादेवाचं आणि इकडे मागं रूम आहेत. एका ठिकाणी किचन आहे, एका ठिकाणी बाथरूम आहे बहुतेक. आणि ही जी मोठी खोली आहे तिथं त्यांनी सोय केली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. चहा घ्या चहा घ्या. आलो आलो. इकडे सगळी आसनं लावलेली आहेत. नर्मदे हर मैया. नर्मदे. 1 2 3 4 4 जणांनी. नर्मदे हर. चहा घेऊन येऊ का? चहा आणू का? चहा आणू. चल, नर्मदे हर. दुपारची भोजन प्रसिद्धी काय मिळाली नाही आम्हाला आज, पण ठीक आहे. आम्ही काय त्याच्यावर वाईट नाही वाटून घेत. नाही मिळाली ठीक आहे, त्यासाठी थोडे आलोय. नर्मदे. 4 किलोमीटर पे है लेकिन वहाँ रात को रुकने की कोई सुविधा हाँ? नहीं है ऐसा। वाह. तो कई लोग जाएं बस इसीलिए फिर हम बोलेंगे कि 4 दो किलोमीटर के लिए पे दे दो चले महाराज दो, जी. तो फिर क्या होगा बस 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 बस. नर्मदे. वहाँ लाइट की काय झालं? ते आश्रमवर नाही जेवले. एके हॉटेलवाल्याने त्यांना
वडे चारले मैयाची कृपा दुसरं काय. आम्ही आज दुपार उपाशीच. भोजन पर्सेंट लायाचे मुरमुऱ्याचं केलेलं पण मग ती पण आश्रमावर जेवलेली नाही. चालतं आता काय. वडे चारले मग आम्ही गेलोच नाही. मग काय आता किती खाते? हा मैया देईल तसं आपल्याला नाही मिळालं आज. त्याचं काय जेवणासाठी थोडीच आपण आलोय आहे का नाही. मैयासाठी आलोय. तरी आहे ना आपल्या पोटामध्ये आधार. मेन विषय म्हणजे न खाता पण चालतोय ते महत्वाचं आहे. मैया एवढी शक्ती देते. पाणी प्यायलं तरी नर्मदे यार.